हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आनंदीला असं वाटलं की ती भारूड गाऊन दाखवेल, मालक साहेबांना ते आवडेल आणि मालक साहेब तिला माफ करतील. परंतु झालं उलटच. युगंधरला आनंदीचा आणखीनच राग आला आणि युगंधरने तिला ठणकावून सांगितलं, तू भारूड गाऊन दाखवलं याचा अर्थ मी तुझ्या आबांची नोकरी परत करणार नाही. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे, तुमच्या खोटाडेपणाची शिक्षा मिळाली आहे. त्यांना नोकरी मी देणार नाही. हे ऐकून आनंदीला जबर धक्का बसलाय. पण आणखीन एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आनंदीला चक्क नवीन नोकरी मिळाली आहे आणि ती सुद्धा टुरिस्ट गाईड म्हणून. मग हा चमत्कार झाला तरी कसा आणि आनंदी ही नोकरी कशी करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू असतो. त्याचबरोबर गावची यात्रासुद्धा असते आणि आपल्या आनंदी, आरती, आर्ची या तिघीही या जत्रेत असतात. या जत्रेत एक स्टॉल असतो, रिंग फेकायची आणि मग एखादी वस्तू जिंकायची. आर्चीचा नेम काही नीट लागत नाही. आर्चीला डॉल हवी असते, बाहुली हवी असते, पण तिचा नेम हा चक्क साबणावर जाऊन पडतो आणि तिला साबणच बक्षीस म्हणून भेटतो. त्यामुळे सगळेजण तिच्यावर हसू लागतात. आर्ची म्हणते, हा स्टॉलवालाच खूप धांदल करतोय, नाहीतर मी डॉलच जिंकणार होतोय. तर आनंदी म्हणते, चल दे माझ्याकडे, मी तुला डॉल जिंकून देते. मला सांग बरं, तुला जी डॉल जिंकायची आहे ती किती लांब आहे? आर्ची सांगते, 4 फुटांवर आहे. आणि खरंच आपली ही जी आनंदी आहे ना, ती जीनियस आहे, जीनियस. आईन्स्टाईनच आहे दुसरी. आणि ती एकदम बरोबर अंदाज बांधते की 4 फूट अंतर आहे माझ्यापासून. संध्याकाळ झाली आहे, वाऱ्याचा वेग कमी आहे, मला जोरात रिंग फेकावी लागेल असं गणित ती लावते आणि रिंग फेकते आणि रिंग बरोबर त्या नंबरवर जाऊन पडते ज्यावर बाहुली मिळणार असते. आनंदी एकदम अचूक नेम लावते, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आर्ची, आरती यांचे तर डोळेच मोठे होतात. आर्ची खूप खुश होते आणि म्हणते, अगं आनंदी दिदी, तू तर ना एकदम जबराट आहे, जबराट. आरतीला तिची आवडती बाहुली भेटते, त्यामुळे तिला खूप आनंद होतो. परंतु आरती टेन्शनमध्ये असते, कारण तिची नोकरी गेली आहे. आरती काहीच बोलत नाहीये हे आनंदीला समजतं. आनंदी विचारते, काय ग आरतीताई, काय झालंय? तू एवढी शांत शांत का आहे? तुझा तर आवाजच ऐकू येत नाहीये. आरती म्हणते, नाही ग, असं काही नाहीये. चल, आपण मस्त जत्रेत फिरूया, काहीतरी थंड खाऊया. आणि या तिघीही गोळा खायला येतात. पण आनंदी त्यासाठी नकार देते, कारण तिला भारूड गायचं असतं. तर आर्ची मात्र या स्टॉलवरून त्या स्टॉलवर पळतच असते. ते एका चष्म्याच्या स्टॉलवर जाते आणि एक चष्मा घेऊन येते. आरती म्हणते, अगं काय चॉईस आहे तुझी, दुसरा चष्मा घेऊन ये. आणि मग ती पुन्हा एकदा एक नवीन चष्मा घेऊन येते. तिला हाच चष्मा घालायचा असतो. आरती तिला पैसे देऊन टाकते. पण आनंदीचे फोटो अजूनही कुणीतरी काढत असतं आणि आनंदीला हे समजतं की कुणीतरी आपले फोटो काढतंय. त्यानंतर आनंदी एका बांगडीच्या स्टॉलवर जाते. तिला या हिरव्या रंगाच्या बांगड्या खूप आवडतात. आरती विचारते, बांगड्या घ्यायच्यात का? आनंदी हो म्हणते. आरती तिला या बांगड्या घेऊ देऊ लागते. पण तेवढ्यात आरतीच्या काही मैत्रिणी येतात आणि म्हणतात, आरती, आम्हाला आहे ना मफलर घ्यायची आहे, अजून काही वस्तू घ्यायच्यात, तू चल ना आमच्याबरोबर, आम्हाला मदत कर. आरती तिच्या मैत्रिणींबरोबर निघून जाते. आनंदी एकटीच या बांगड्यांच्या स्टॉलवर असते आणि तेवढ्यात पुन्हा कुणीतरी तिचे फोटोज काढत असतं. आनंदीलाही समजतं की माझे फोटोज कुणीतरी पुन्हा पुन्हा काढतंय. आणि त्याच वेळेस आनंदी चक्क या फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा हात पकडते आणि त्याला समोर आणते. सगळे लोक तेथे जमतात आणि आनंदी या फोटोग्राफरला जाब विचारते, तुम्ही माझे फोटो का काढताय? मागील अनेक दिवसांपासून तुम्ही माझा माग घेताय आणि माझे फोटो काढताय. तुमच्या कॅमेऱ्याच्या क्लिकचा आवाज चांगलाच माझ्या कानात बसलाय. हा फोटोग्राफर चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, मी तुमचे फोटो काढतोय हे खरं आहे, पण मी तुमच्या मागे नाही लागलोय, तर मी एक फोटोग्राफर आहे, मी पुण्याहून आलोय आणि प्लीज असं करू नका, प्लीज मला काही बोलू नका, आजूबाजूचे लोक पाहताय. आनंदी या फोटोग्राफरचा हात सोडून देते. हा फोटोग्राफर जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणतो, आम्ही एकमेकांना ओळखतो, जा तुम्ही जत्रा बघा. सगळे लोक तेथून निघून जातात आणि मग हा फोटोग्राफर स्वतःची ओळख करून देतो. हॅलो, मी वरुण, मी पुण्याहून आलोय. पण आनंदी त्याच्याशी काही हात मिळवत नाही. वरुण हात मागे घेतो आणि तो म्हणतो, माफ करा, मी तुम्हाला न सांगता तुमचे फोटोग्राफ्स काढले,
पण मी पुण्याहून आलोय या गावातील सौंदर्य टिपण्यासाठी आणि या गावात सगळ्यात जास्त सुंदर तुम्ही आहात म्हणून मी तुमचे फोटोज काढले. पण आनंदी आणि आर्ची त्याला काही उत्तर देत नाही आणि आर्ची म्हणते मी मी आहे मिस इंडिया. वरूनला काही समजतच नाही आणि आर्ची म्हणते तुम्ही फोटोज काढतात ना, किती पैसे घेता? आमच्या दोघींचे फोटो काढा कारण आम्ही दोघी पॅकेजमध्ये येतो. हा वरून हसू लागतो आणि म्हणतो मी फोटोज काढतो कारण मला फोटो काढण्याची आवड आहे, मी त्याचे पैसे वगैरे घेत नाही. आर्ची म्हणते ठीक आहे, भेटू नंतर. असं म्हणून ती आनंदीला घेऊन पुढे जाते. आनंदी एका फुलाच्या दुकानाजवळ थांबते. तेथे एका पडीमध्ये चाफ्याचं फूल असतं. आनंदीला हे फूल खूप आवडतं आणि आनंदी या फुलाचा सुगंध घेते. तर वरून तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो अरे मी तर तुम्हाला तुमचं नावच नाही विचारलं, तुमचं नाव काय आहे? तर आनंदी उत्तर देते ही आनंदी असं सहजासहजी कोणाला आपलं नाव नाही सांगत, पण वरूनला समजतं की आनंदीचं नाव आनंदी असं आहे. आनंदी ही तेथून निघून जाते. वरून मात्र तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि म्हणतो जिच्या डोळ्यात या जगाचा प्रकाश नाहीये ती मात्र संपूर्ण जगाला आनंद देतीये. खरंच किती सुंदर आहे ही. या डोळ्यांच्या प्रेमात मी पडलो होतो, पण त्या डोळ्यांना हे जगच दिसत नाही. खरंच देवाची लीला अपरंपार आहे असा विचार तो करत असतो. आणि मग आनंदी ही आपल्या बहिणींबरोबर रहाट पाहण्यात बसते. खूप एन्जॉय करत असते. जत्रेची पूर्ण मजा लुटते आणि त्याच वेळेस मालक साहेब तेथे पोहोचतात. त्यांची गाडी तेथे येते आणि आरती ही आनंदीला सांगते की मालक साहेब आले आहेत. मालक साहेबांचा दरारच काहीतरी वेगळा असतो. युगंधर गाडीतून उतरतो आणि सगळे गावकरी त्याला नमस्कार करतात. आनंदीने मनात विचार केलेला असतो काल मी जी काही चूक केली त्यासाठी मला मालक साहेबांची माफी मागायची आहे. आज मी भारूड गाऊन त्यांना नक्की खुश करेल असं तिला वाटत असतं. आणि इकडे आपले आबा हे सुद्धा जत्रेत असतात, पण आबा खूप टेन्शनमध्ये असतात. पिंट्या त्यांच्याजवळ असतो. आबा म्हणतात हे देवा, आता मी माझ्या मुलींचं माझ्या नातींचं पोट कसं भरू? पिंट्या विचारतो काय झालं आबा, काही टेन्शन आहे का? आबा सांगतात सांगतो मी तुला. तर इकडे आनंदी लवकरच आपलं भारूड सादर होईल आणि मला हे भारूड गाऊन मालक साहेबांना खुश करायचं आहे असं आरती आणि आर्चीला सांगते. तर पिंट्या विचारतो सांगा ना आबा काय झालंय? आबा त्याला झालेला सगळा प्रकार सांगतात की माझी नोकरी गेली आहे आणि आता मला घर कसं चालवायचं हा प्रश्न पडला आहे, त्यामुळेच मला शकुंतलाला विकायचं आहे. पिंट्या म्हणतो आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेचच एक गिऱ्हाईक पाहतो जो तुमच्या शकुंतलाला विकत घेईल, तुम्हाला चांगले पैसे सुद्धा देईल. आबा म्हणतात ठीक आहे. आणि मग श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळा सुरू होतो. मालक साहेबांची एंट्री होते आणि त्यांच्या स्वागतासाठी विविध खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असतात. मालक साहेब हे सगळं पाहत असतात आणि सगळ्यांचं कौतुक करतात. आणि मग मालक साहेब मुख्य ठिकाणी येतात तेव्हा गावकरी त्यांचं स्वागत करतात, त्यांचा सत्कार करतात. आणि मग निवेदक सांगतो की मालक साहेबांचं आगमन झालंय, आता आपल्या गावातील कलाकार त्यांच्यासमोर आपली कला सादर करतील. आणि सगळ्यात आधी गावातील काही मुली बायका यांचं एक सुंदर नृत्य सादर होतं. मालक साहेब हे नृत्य पाहतात आणि त्यानंतर आपल्या सर्वांची आवडती आनंदी हिचं भारूड होणार असतं. आर्ची विचारते दीदी तुझं भारूड कधी होणार आहे, मी विचारून येऊ का? तर आनंदी म्हणते अगं थांब ग, होईल, माझं भारूड असल्यावर ते मला कळवतील. हा डान्स सुरू असतो. मालक साहेबांना हा डान्स खूप आवडतो. आणि मग त्यानंतर निवेदक सांगतो की आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय. आपल्या गावातील प्रसिद्ध भारूड गायक आनंदी नाईक यांचं भारूड आता सादर होणार आहे. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवतात, म्हणजे आनंदीचं भारूड ऐकण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतात. आनंदी ही स्टेजवर येते. युगंधरने तर तिला पाहिलेलंच असतं, कालच ती त्यांच्या वाड्यावर आलेली असते. तर आबा मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. आनंदीच्या भारुडापेक्षा, या कार्यक्रमापेक्षा आता मी माझ्या नातींचं पोट कसं भरायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आणि आनंदी ही स्टेजवर पोहोचते आणि सगळ्या भाविकांना, जमलेल्या सगळ्या लोकांना अभिवादन करते, देवाचे आभार मानते आणि आपल्या भारुडाला सुरुवात करते. फ्रेंड्स, हा जो सीन आहे जेथे आनंदी तिचं भारूड सादर करते तो खरंच खूप भारी आहे, एक नंबर आहे. आनंदी इतकं सुंदर, इतकं छान भारूड सादर करते आणि भारुडाचा विषय असतो की जुना राजा आणि आजचा कलियुगातील राजा, या दोन राजांमध्ये काय फरक आहे. आणि हे भारूड सादर करत असताना
ती खूपच सुंदर पद्धतीने हे भारूड सादर करते. आपल्या या भारुडामध्ये आनंदी प्रभू श्रीरामचंद्रांचं राज्य कसं होतं, त्यांच्या राज्यात त्यांची प्रजा किती सुखी होती, प्रत्येक निराधाराला आधार मिळायचा, ते रामराज्य होतं आणि त्या राज्यामध्ये सगळे सुखी होते. राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांचं राज्य होतं, ते स्वतः होते असं आनंदी सांगत असते. आणि तोपर्यंत युगंधर मालक साहेब सगळं ऐकत असतो. पण त्याच वेळेस शिर्केला एक महत्त्वाचा कॉल येतो. शिर्के खूप टेन्शनमध्ये येतो आणि शिर्के युगंधरजवळ येऊन याबद्दल सांगतो आणि युगंधरला बाजूला घेऊन जातो. आनंदीचं भारूड सुरूच असतं आणि शिर्के हा युगंधरला सांगतो, साहेब आपण ज्या पॅरिसमधील कॉन्ट्रॅक्टसाठी कोटेशन पाठवलंय त्याच कोटेशनसाठी शलाकासुद्धा प्रयत्न करते आणि शलाकाच्या कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या कोटेशनपेक्षा सुद्धा कमी कोटेशन त्यांनी दिलंय आणि जर आपण कोटेशनची किंमत कमी केली नाही तर त्यांनाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. युगंधरला खूप राग येतो. युगंधर चिडून म्हणतो, शिर्के काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीलाच मिळायला पाहिजे. मग त्यांच्यापेक्षा त्या शलाकापेक्षा आपलं कोटेशन कमी करा, अर्धी किंमत केली तरी चालेल, परंतु मला हे कॉन्ट्रॅक्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. पोचलं का? शिर्के म्हणतो, पोचलं साहेब. आणि मग युगंधर आपल्या जागेवर परत येऊन बसतो. युगंधरचा खरा राग शलाकावर असतो की शलाका त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा मूड आता बदललेला असतो, तो चिडलेला असतो. आणि त्याच वेळेस आनंदी आपल्या भारुडाचा पुढचा भाग सुरू करते. तिच्या भारुडाचा विषय हाच असतो की जुना जाणता राजा आणि आजच्या काळातील राजा कसा आहे, कलियुगातील राजा कसा आहे. आणि हे सांगताना ती चक्क युगंधर समोर म्हणते, आजचा कलियुगातील राजा एक नंबरचा स्वार्थी आहे, स्वतःची खळगी भरतो आणि गोरगरिबांवर अन्याय करतो. हे ऐकून युगंधरला खूप राग येतो. युगंधरला असं वाटतं की आनंदी त्यालाच आजच्या काळातील राजा म्हणतीये, त्यालाच स्वार्थी म्हणतीये, स्वतःची खळगी भरून गोरगरिबांवर अन्याय करणारा म्हणतीये. त्यामुळे युगंधरला खूप राग येतो. त्याला असं वाटतं की मी आनंदीच्या आजोबाला नोकरीवरून काढलं म्हणून आनंदी बदला घेतीये आणि रागात मला स्वार्थी राजा म्हणतीये. परंतु आनंदीच्या मनात असं काहीच नसतं, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आबांची नोकरी गेली आहे हे आनंदीला माहितीच नाही आहे आणि आजच्या कलियुगातील राजा हा असा स्वार्थी असतो. त्यामुळे आनंदी फक्त आपल्या विषयाप्रमाणे भारूड करत होती. परंतु युगंधरचा गैरसमज होतो, आनंदीचं भारूड संपतं आणि सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजू लागतात. पण युगंधरला मात्र हे भारूड आवडलेलं नसतं, त्याला खूप राग आलेला असतो. आणि मग आनंदी ही स्टेजवर असते तर आरची सगळ्या मुली आनंदीचं कौतुक करतात. आनंदी म्हणते, मालक साहेबांनी माझं भारूड ऐकलं का? आरती म्हणते, हो ऐकलं ना. आनंदीला त्यांना भेटण्याची इच्छा असते, परंतु आरती त्यासाठी नकार देते. आता ते त्यांच्या कामात आहेत, आपण नंतर पाहूया असं ती म्हणते. मालक साहेब जाऊ लागतात. शिर्के विचारतो, तुम्हाला आनंदीचं भारूड आवडलं का? पण युगंधर काहीच न बोलता तेथून निघून जातो. आणि इकडे पिंट्याने शकुंतलासाठी एक गिऱ्हाईक आणलेलं असतं आणि पिंट्या हा आबांना म्हणतो, पहा आपल्या शकुंतलाला हेच खरेदी करणार आहेत. तर हा माणूस म्हणतो, हो नाही हो, मी शकुंतलाला नाही खरेदी करणार आहे, तुम्ही तर म्हटले ना कॉम्प्युटर विकायला काढलंय. तर पिंट्या म्हणतो, अहो त्या कॉम्प्युटरचं नावच शकुंतला आहे, आबा त्या कॉम्प्युटरला प्रेमाने शकुंतला म्हणतात. तेव्हा कुठे माणसाचा जीव भांड्यात पडतो. पिंट्या म्हणतो, बोला सौदा आत्ताच्या आत्ता पक्का करूया, किती पैसे देणार तुम्ही कॉम्प्युटरचे? तर हा माणूस म्हणतो, 4,000 रुपये. आबा म्हणतात, जमेल ना? तर पिंट्या म्हणतो, काय जमेल? अहो तुम्हाला माहिती आहे का, अख्ख्या केंद्रात पहिली आली आहे ती आनंदी आणि तिचं हे कॉम्प्युटर आहे. एवढंच नाही तर या कॉम्प्युटरवरच ती अभ्यास करायची. लक्की कॉम्प्युटर आहे, लक्की कॉम्प्युटर. एवढ्या कमी पैशात कुठे मिळणार आहे का? काय आबा? आबा म्हणतात, हो मग. आणि हा माणूस म्हणतो, ठीक आहे 5,000 सौदा डन करून टाका. आबासुद्धा यासाठी तयार होतात. म्हणजे आबांनी आपल्या आवडत्या कॉम्प्युटरला शकुंतलाला 5,000 रुपयेमध्ये विकून टाकलंय. तर इकडे आनंदीने ठरवलेलं असतं की आरतीताई काहीही म्हणाली तरी मला कोणत्याही परिस्थितीत मालक साहेबांना भेटायचं आहे, त्यांची माफी मागायची आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि मग मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. मालक साहेब हे मंदिरात येतात, सगळेजण त्यांचं स्वागत करतात आणि मग मालक साहेब
प्रभू श्रीरामचंद्र यांची आरती सुरू करतात, शंख वाजवतात आणि मुख्य दरवाजा उघडतो. सगळेजण प्रभू श्रीरामचंद्र यांचं दर्शन घेतात आणि त्यांच्या डोळ्याची पारणं फिटतात. सगळे खूप खुश असतात. त्यानंतर प्राणप्रतिष्ठासुद्धा मालक साहेबांच्या हातूनच होते आणि मग शेवटी आरतीसुद्धा त्यांच्या हातूनच होते. आनंदीने असं ठरवलेलं असतं की मला मालक साहेबांना भेटायचं आहे. मालक साहेब सगळ्यात पुढे उभे असतात, आनंदी मागे असते. आरती आणि आर्ची यासुद्धा आरती करत असतात, त्यांचे डोळे बंद असतात आणि या संधीचा फायदा ती उचलते. आनंदी ही मालक साहेबांजवळ येते. आरती संपते, मालक साहेब हे तेथून जाऊ लागतात. तर आनंदीला हे समजतं आणि आनंदी मालक साहेबांना आवाज देते, मालक साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे. युगंधर आनंदीकडे पाहतो आणि त्याला आठवतं ही तीच मुलगी आहे जी काल माझ्या घरी आली होती. मी तिला विचारलं होतं घरातील एखाद्या वस्तूला हात लावला का, तर तिची बहीण खोटं बोलली, नाही आम्ही घरातील कोणत्याच वस्तूला हात लावलेला नाहीये. ही तीच मुलगी आहे जी भारूड गाताना मला कलियुगातील स्वार्थी राजा म्हटली होती, मला अन्यायकारक म्हटली होती. हे सगळं युगंधरला आठवतं आणि युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं तू असं भारूड गाशील आणि तुझ्या आबांची नोकरी मी परत देईल का? त्यांना तुमच्या खोटारडेपणाची आणि त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे आणि मी त्यांची नोकरी परत देणार नाही. हे ऐकून आनंदीला जबर धक्का बसतो, कारण आनंदीला माहीत नाहीये की मालक साहेबांनी तिच्या खोटारडेपणामुळे चक्क आबांची नोकरी हिरावून घेतली आहे, आरतीला सुद्धा नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळे आनंदीला जबर धक्काच बसतो. युगंधर म्हणतो, तुला काय वाटलं तू मला स्वार्थी राजा म्हणशील, तू मला अन्यायकारक म्हणशील, स्वतःची खळगी भरून घेणारा आणि गरिबांवर अन्याय करणारा म्हणशील आणि मी लगेचच तुझ्या आबांची नोकरी परत देईल का? असं होणार नाहीये. तू माझ्या घरात आलीस, माझ्या घरातील वस्तूंना हात लावलास, खोटं बोललीस, त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. मी ती नोकरी परत करणार नाही. असं म्हणून युगंधर रागारागाने निघून जातो. आर्ची आणि आरतीने सुद्धा हे सगळं ऐकलेलं असतं. आनंदीला खूप वाईट वाटतं आणि आनंदी रडू लागते, कारण ही सगळी आपली चूक आहे. जर आपण मालक साहेबांच्या बंगल्यात गेलो नसतो तर हे सगळं घडलंच नसतं, आबांची नोकरी गेली नसती, हे तिला माहीत आहे. म्हणूनच ती दुःखी असते आणि रडत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आनंदी आणि मालक साहेब यांच्यामध्ये आता विस्तवसुद्धा जात नाही आहे. दोघांमधील वितुष्ट भांडण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, एवढं मात्र नक्की. आणि त्यात आनंदीसाठी सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसल्या आहेत, आबांची आणि आरतीची नोकरी गेल्यामुळे. आजच्या एपिसोडमधील सगळ्यात भारी असा सीन असेल तर तो म्हणजे आनंदीचं भारूड. खरंच तुम्ही टी व्हीवर हा सीन पाहायला हवा. आनंदी इतकं सुंदर भारूड सादर करते, तिचा तो आवाज, भारूड सादर करण्याची पद्धत एक नंबर आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण आनंदी या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी ही घरी येईल आणि आबांना आनंदाची बातमी देईल की आबा मला नवीन नोकरी मिळाली आहे. आबांना आश्चर्य वाटणार आणि आबा विचारतील, तुला नवीन नोकरी? कोणती नोकरी? तर आनंदी सांगेल, टूर गाईडची. हे ऐकून आबा आणि घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल की आनंदीला टूर गाईडची नोकरी कशी मिळू शकते. तेव्हा आबा हे आनंदीला समजावून सांगतील, आनंदी याच मातीत तुझा जन्म झालाय. लहानपणापासून आपल्या गावातील सगळी प्रेक्षणीय स्थळं तुला माहिती आहे, त्यामुळे तू हे काम करू शकते. परंतु डोळस व्यक्तींना तुला हे जग दाखवायचं आहे, या जागा दाखवायच्या आहेत. हे काही सोपं काम नाही आहे. पण आनंदीचा विश्वास, आत्मविश्वास हा किती भारी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आनंदी हे प्रत्येक आव्हान समर्थपणे पेलवू शकते. त्यामुळे आनंदी हे आव्हान पेलवायला सुद्धा तयार होईल. आणि मग आनंदीच्या नोकरीचा पहिला दिवस असेल. आनंदीला काही शहरातील मुलांना आपल्या गावातील ऐतिहासिक वास्तूंची भेट घडवून द्यायची असेल. आणि मग आनंदी या सगळ्या मुलांना घेऊन या ठिकाणी पोहोचणार एका मंदिरात आणि ती या सगळ्यांना खूप सुंदर गायडन्स करेल. या मंदिराचा इतिहास सांगेल, येथील नवीन नवीन गोष्टी ते ज्यांना माहीत नाही आहे ते सगळं सांगेल. त्यामुळे या मुलांना सुद्धा आश्चर्य वाटणार की आनंदी खरंच किती चांगली टूर गाईड आहे. पण त्यानंतर
आनंदी अशा एका ठिकाणी पोहोचणार ज्याबद्दल तिला काही माहीत नसेल. आनंदी गप्प बसणार. त्यामुळे ही सगळी मुलं विचारतील, काय झालं आनंदी, तू काही सांगत का नाहीये, आम्हाला या ठिकाणाची माहिती दे ना. आनंदी मात्र गप्प बसलेली असेल. मग आनंदी या संकटातून कशी बाहेर पडणार, या ठिकाणची माहिती या मुलांना कशी देणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि त्याच वेळेस आनंदीची चक्क पुन्हा एकदा मालक साहेबांशी भेट होईल आणि यावेळेस मात्र दोघींमध्ये भांडण नाही होणार. आनंदी ही चक्क मालक साहेबांना म्हणेल, मालक साहेब आज उपकार करण्याची बारी माझी आहे, तुमची नाही आहे. म्हणजे आनंदी चक्क मालक साहेबांवर उपकार करणारे. मग असं काय घडलंय की मालक साहेबांना आनंदीच्या उपकाराची गरज पडली, त्यांच्या मदतीची गरज पडली. कारण हे उपकार झाल्यानंतर मालक साहेब खूप चिडलेले असतील आणि आनंदीला ठणकावून सांगतील, आनंदी मी कधीही कोणाचे उपकार ठेवत नाही, व्याजासकट परत करतो आणि मी तुझे उपकार नक्कीच लक्षात ठेवील, हे तू लक्षात ठेव. त्यामुळे आनंदी टेन्शनमध्ये येईल. मग आता युगंधर आणि आनंदीमध्ये नेमकं झालंय तरी काय, आणि आनंदीने मालक साहेबांवर कोणते उपकार केले आहेत ज्याची परतफेड मालक साहेब हे व्याजासकट करणारे. मग हे सिरियसली होतंय की मालक साहेब खरंच आनंदीचे आभार मानताय, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. कारण जर हे खरंच असेल तर मात्र आबासाहेबांची आणि आरतीची नोकरी नक्कीच मालक साहेब परत करतील आणि आनंदीला ही टूर गाईडची नोकरीसुद्धा मिळाली आहे. म्हणजे सगळंच भारी होईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच आनंदी ही मालिका दिवसेंदिवस भारी होत चालली आहे. लवकरच ती स्टार प्रवाहावरील प्रेक्षकांची फेवरेट मालिका बनेल यात शंका नाही. तर तुम्हाला सुद्धा आनंदी आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.